महाराष्ट्राच्या राजकारणात 2 मेला एक भूकंप झाला। शरद पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, म्हणजे पक्षाच्या अध्यक्षपदाचा। आणि त्यानंतर अगदी महिना 2 महिने उलटत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीत उभी फूट पडली। अजित पवारांनी अचानक जाऊन देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये भूकंप झाला। या घटनेला अगदी 2-3 दिवस होईपर्यंतच 5 तारखेला अजित पवारांनी MET मध्ये एक मेळावा घेतला आणि थेट पक्षावर आणि पक्षाच्या चिन्हावर दावा सांगितला। अर्थात या घटनेनंतर शरद पवार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आणि आपण भाजपच्या सोबत जाणार नसल्याचं जाहीर केलं। आणि मग जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह 14-15 आमदार शरद पवारांसोबत राहिले आणि आता संघर्ष सुरू होणार अशी चिन्ह दिसू लागली। आणि त्याची पहिली परिणिती दिसली ती नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यामध्ये, कारण येवला हा छगन भुजबळांचा बालेकिल्ला। त्या बालेकिल्ल्यात जाऊन शरद पवारांनी सभा घेतली आणि माझी चूक झाली, मी तुम्हाला छगन भुजबळांना साथ द्यायला सांगितली, आता आपल्याला चूक दुरुस्त करायची आहे, अशा पद्धतीची घोषणा दिली। आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली, कारण शरद पवार जर असे फिरत राहिले तर मात्र आपला निभाव लागणं कठीण आहे, अशा पद्धतीची भावना आमदार खासगीत बोलून दाखवू लागले। मात्र हे सगळं झालं आणि अचानकपणे गेले 15-3 आठवडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि राष्ट्रवादीच्या राजकारणामध्ये सुद्धा एक शांतता पसरली आहे। शरद पवारांनी बंडखोर आमदार किंवा अजित पवार यांच्या विरोधात एकही स्टेटमेंट दिलेलं नाही, किंबहुना ते स्वतः बेंगलोरच्या इंडियाच्या मेळाव्याला किंवा सभेला उपस्थित राहिले, बैठकीला उपस्थित राहिले। मात्र त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे इतर नेते जसे की सुप्रिया सुळे आधीच्या बैठकीला उपस्थित होत्या, त्या उपस्थित नव्हत्या। त्यामुळं एका प्रकारची चर्चा चालू झाली की राज्याच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललंय तरी काय, राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये इतकी अस्वस्थता आहे तरी कशामुळं, आणि राष्ट्रवादीचे जे आमदार शरद पवारांसोबत राहिले आहेत ते अचानकपणे इतके अस्वस्थ का झालेत। नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि हाच आपला आजचा विषय आहे की नेमकं राष्ट्रवादीमध्ये काय चाललं आहे। परवाला म्हणजे ताज हॉटेलमध्ये एक डिनर डिप्लोमसी झाली। अर्थात जयंत पाटील यांनी काही आमदारांना, म्हणजे त्यांच्या समर्थक आमदारांना, शरद पवारांच्या समर्थक आमदारांना जेवणासाठी ताज हॉटेलमध्ये आमंत्रित केलं होतं। अर्थात जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, संदीप क्षीरसागर यांसह अनेक आमदार तिथं उपस्थित होते। त्यांच्या सांगण्यानुसार 20 आमदार उपस्थित होते, मात्र मुंबई तकच्या माहितीनुसार तिथं 13 ते 14 आमदार उपस्थित होते। मात्र आमदारांना जयंत पाटील यांनी संबोधित करण्याआधीच आमदारांनी त्यांच्यावरती प्रश्नांचा भडीमार सुरू केला। नेमकं राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय, शरद पवार, अजित पवार आणि त्यांचे जे बंडखोर आमदार आहेत यांच्याबद्दल मवाळ झाले आहेत का, ते कुठलीच भूमिका थेटपणे जाहीरपणे का घेत नाहीयेत, ते माध्यमांसमोर येऊन का बोलत नाहीयेत, किंबहुना आपल्याला जी नोटीस इलेक्शन कमिशन कडून आलेली आहे पक्ष आणि चिन्ह यावर अजित पवारांनी दावा सांगितल्यानंतर त्या नोटिशीनंतर आपली भूमिका काय असणार आहे याबद्दल तुम्ही आम्हाला का अवगत केलं गेलं नाहीये, असा प्रश्नांचा भडीमार सुरू केला। आणि त्यामुळं जयंत पाटलांनाही थोडं बावसळ्यासारखं झालं किंवा गोंधळल्यासारखं झालं। अर्थात जयंत पाटलांनी त्यांच्या आमदारांना काही उत्तरं दिली, मात्र ती तितकीशी त्यांची समाधानकारक होती असं आमदारांना वाटलं नाही। त्यांनी मुंबई तकशी खासगीत बोलताना या सगळ्या गोष्टी सांगितल्या। अर्थात त्यांनी कुठल्याही पद्धतीने आपली नावं समोर येऊ नयेत अशी भावना व्यक्त केली। मात्र त्यांच्या मनामध्ये या शंका का निर्माण झाल्यात याची पार्श्वभूमी त्यांनी आपल्याशी शेअर केली। ज्या येवल्याच्या सभेनंतर लोकांमध्ये किंवा राष्ट्रवादीच्या केडरमध्ये जो जोश भरलेला होता आणि लढण्याची एक काय म्हणतो आपण त्याला भावना व्यक्त झालेली होती, त्या भावनेला एक टाचणी लागली। त्याचं कारण असं आहे की त्यानंतर अजित पवारांनी थेटपणे सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली। त्यावेळेला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार हे सुद्धा त्यांच्या सोबत होते। अर्थात निमित्त होतं ते प्रतिभा पवार यांच्यावर झालेल्या छोट्या शस्त्रक्रियेचं, आणि त्यानंतरच अजित पवार त्यांना भेटीसाठी गेले होते। मात्र या भेटीमध्ये काही राजकीय गप्पा किंवा चर्चा झाल्याचीही माहिती आहे। त्याचा तपशील अर्थातच उघड झालेला नाहीये, कारण तो अत्यंत घरगुती सोहळा किंवा घरगुती कार्यक्रम आपण म्हणू शकतो की त्या भेटीगाठीचा घरगुती कार्यक्रम होता। त्यानंतर अगदी 2 दिवसातच अजित पवार आपल्या 9 मंत्र्यांसकट जाऊन YB चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांना भेटले। यावेळेला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची एक मीटिंग चालू होती।
अजित पवार तिथं पोहोचले, त्यांनी आतमध्ये एक चिठ्ठी पाठवली, मात्र शरद पवारांकडून कुठलंही बोलावणं आलं नाही आणि त्यामुळे अजित पवार यांनी थेटपणे ते शरद पवारांच्या चेंबरमध्ये घुसले आणि त्यांनी त्यांच्या पायाचं दर्शन घेतलं आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. आपली चूक झाली, भाषणामध्ये काही चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि पाठोपाठ मग छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि इतर मंत्रीही आत आले आणि त्यांनीही त्याच भावना व्यक्त केल्या. अर्थात याला 24 तास उलटण्याआधीच दुसऱ्या दिवशी अजित पवारांचे समर्थक आमदार हे अजित पवारांसकट पुन्हा वाय बी चव्हाण सेंटरला पोहोचले आणि त्यांनी शरद पवारांना पुन्हा नमस्कार केला, शरद पवारांचा आशीर्वाद घेतला. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, तुम्ही पक्षाचं नेतृत्व करा, मार्गदर्शन करा आम्हाला आणि तुम्ही आमच्यासोबत अशी गळ घातली. अर्थात शरद पवारांनी त्यावेळेला कुठलीही प्रतिक्रिया दिली नसल्याची माहिती आहे. मात्र या सगळ्यानंतर शरद पवारांचा एक काय म्हणतो आपण त्यांची भाषा किंवा ते मवाळ झालेत की काय अशा पद्धतीची चर्चा चालू झाली. कारण की या मधल्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची एकही भूमिका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून मांडण्यात आलेली नव्हती. याला 10 दिवस उलटण्याआधीच महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन चालू झालं. अधिवेशन चालू झाल्यानंतर या अस्वस्थतेनं आणखी जोर पकडला आणि शरद पवार यांचे समर्थक असतील किंवा अजित पवार यांचे समर्थक असतील यांनी विधानसभेच्या सत्रामध्ये सहभागी होण्याचं प्रमाण अत्यल्प झाल्याचं दिसलं. म्हणजे आमदार इथे येत आहेत, मस्टरवर सही करतायत आणि ते परिसरामध्ये त्यांची कामं करतायत, काही मंत्र्यांना भेटतायत खासगीमध्ये, मात्र ते कुठल्याही स्थितीत जाऊन खूप आमदार काही सभागृहात बसतायत असं नाहीये. आणि मग त्याचं कारण विचारल्यानंतर लक्षात आलं की तुम्ही सभागृहात गेलात तर सभागृहामध्ये तुम्हाला कुठल्या तरी एका बाजूला बसावं लागेल, मग तुम्हाला जयंत पाटलांच्या विरोधी बाकांवरती त्यांच्यासोबत बसावं लागेल किंवा अजित पवारांसोबत सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसावं लागेल. दोन्हीपैकी एका बाकावर जर आपण बसलो तर त्यातले एक काका तरी दुखावणार किंवा पुतण्या तरी दुखावणार आणि त्यांचं दुखावणं हे आपल्याला परवडणार नाही. अशा पद्धतीची भावना व्यक्त करून आमदार कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाहीयेत, ते कुठली भूमिकाच घ्यायला तयार नाहीयेत. त्यामुळेच अजित पवार अजूनही ठामपणे पेपरवरती सांगू शकलेले नाहीयेत की त्यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत. आता याच्या पुढची गोष्ट म्हणजे जे गटनेते आहेत जयंत पाटील शरद पवार गटाचे, ते विधान भवनामध्ये येत आहेत, ते बोलतायत, मात्र त्यांच्या भाषेमध्ये जो त्यांचा संयत आक्रमकपणा होता तो आक्रमकपणा कुठेतरी हरवल्याचा दिसतोय. त्यामुळे विविध मुद्द्यांवरती भाषण करताना किंवा बोलताना ते अजित पवारांवर किंवा भाजपवरती किंवा शिंदेवरती टीका करण्याचं टाळताना दिसत आहेत. जाता येता चिमटे घेणं वेगळं, पण एक ठाम भूमिका मांडून लढाईचा संग्राम करण्याचा निर्धार करणं वेगळं, ते त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून सभागृहामध्ये दिसत नाहीये. त्यामुळे आमदार अस्वस्थ झाले की अरे अचानक आपण कालपर्यंत लढण्याच्या भूमिकेत होतो आणि आज आपण अचानक इतके मवाळ का झालो, यामुळे आमदार अस्वस्थ झाले. तिसरा मुद्दा, ज्या पद्धतीची खेळीमेळीचं वातावरण सभागृहाच्या बाहेर त्यांच्या लक्षात येतं किंवा नजरेस पडतं आहे, त्यामुळे सुद्धा त्यांची अस्वस्थता वाढली. अगदी परवाच इथे सुनील तटकरे आलेले होते आणि तटकरेंना पाहताच त्यांना पाठीमागून जाऊन अगदी खेळीमेळीच्या पद्धतीनं मिठी मारली जयंत पाटलांनी आणि त्यामुळं नेमकं राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय असा प्रश्न आमदारांना पडला. कारण की हे सगळे वरिष्ठ नेते एकमेकांशी चांगल्या गप्पा गोष्टी करतायत, स्पोर्टिंगली भेटतायत, चर्चा करतायत, मग नेमकं आपल्याला कोणाशी लढायचं आहे हा प्रश्न आहे. अर्थात एकमेकांशी बोलू नये, चर्चा करू नये असं नाहीये, मात्र भूमिकांमध्ये सातत्य दिसत नाहीये दोन्ही बाजूनी, हा त्यातला खरा मुद्दा आहे आणि त्यामुळे आमदार अस्वस्थ आहेत आणि ही अस्वस्थता त्यांची लपून राहत नाहीये आणि ती अस्वस्थता आता त्यांनी बोलून दाखवायला सुरुवात केलेली आहे. त्याचंही कारण आहे, कारण की महाराष्ट्रभरामध्ये पाऊस पडतोय, बऱ्याच ठिकाणी नद्यांना पूर आलेला आहे, लोकांमध्ये जावं लागणार आहे आमदारांना. उद्या परवा त्यांना जेव्हा मतदारसंघांमध्ये जावं लागेल, लोकांसमोर जावं लागेल, केडर समोर जावं लागेल, कार्यकर्त्यांशी बोलावं लागेल, तेव्हा त्यांना कुठली तरी आपली एक भूमिका सांगावी लागेल. आपण नेमके कुठे उभे आहोत हे त्यांना कळवावं लागेल आणि तशा पद्धतीचं मेसेजिंग करावं लागेल. पण वरिष्ठ नेत्यांकडून ज्या पद्धतीची भाषा, बॉडी लँग्वेज, देहबोली किंवा ज्या पद्धतीचा संवाद होताना दिसतोय तो कुठेतरी गोंधळात टाकणारा किंबहुना आमदारांना कन्फ्यूज करणारा आहे आणि त्याच कन्फ्युजनमुळे आमदार ना सभागृहात बसतायत ना सभागृहाच्या बाहेर ते उघडपणाने बोलतायत. एका प्रकारे आमदारांनी मौन धारण केल्याचं बघायला मिळतंय. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती ही आहे यातली की हे सगळं चालू असताना शरद पवार काय करतायत, तर हे सगळं चालू असताना शरद पवारांनी एक छोटा मेसेज देण्याचा प्रयत्न केला. ते इंडियाच्या दिल्लीतल्या बैठकीला उपस्थित राहिले, त्यांनी फोटो शेअर केला आणि आपण इंडियासोबत म्हणजेच एक आघाडी जी उघडलेली आहे नरेंद्र मोदी आणि भाजप याच्या विरोधात त्यांच्या सोबत असल्याचं जाहीर करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर मणिपूरच्या चर्चेवरून आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांना ज्या पद्धतीने निलंबित करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी गांधी पुतळ्यासमोर जे आंदोलन चालू केलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठीही शरद पवार पोहोचले होते. अगदी सुप्रिया सुळे सुद्धा तिथं पोहोचलेल्या होत्या. म्हणजे आपली भूमिका आहे तिथंच आहे असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
मात्र ती भूमिका दिल्लीत व्यक्त करून फायदा नाही, तर ती महाराष्ट्रामध्ये माध्यमांसमोर, लोकांसमोर, जनतेसमोर, केडरसमोर मांडली गेली पाहिजे, अशी भावना आमदार खासगीमध्ये बोलताना व्यक्त करतायत. त्यामुळेच राष्ट्रवादीतली अस्वस्थता वाढू लागलेली आहे. त्यासोबतच गेल्या 2-3 दिवसांमध्ये वर्तमानपत्रांमध्ये काही बातम्या आल्या की ज्या बातम्या असं सुचवणाऱ्या होत्या की दोन्ही फॅक्शनमध्ये समेटाचे प्रयत्न चालू आहेत. दोन्ही बाजूनी अनेक लोक समेट व्हावा यासाठी प्रयत्न करतायत. सुप्रिया सुळेंना सुद्धा तिथं सामावून घेण्याची तयारी चालू आहे. आणि या सगळ्या बातम्यांमुळे आमदारांमधला संभ्रम जो आहे किंवा गोंधळ जो आहे किंवा कन्फ्युजन जे आहे ते आणखी वाढल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं. आता हे चित्र कसं पुढे सरकणार किंवा याचा पुढचा एपिसोड काय होणार हे बघणं फारच औत्सुक्याचं असणार आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो दुसरा भूकंप झालेला आहे त्या दुसऱ्या भूकंपाचे परिणाम थेट 2024च्या लोकसभा निवडणुकीवरती उमटणार आहेत. 2024ची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातून जर जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे असतील तर ते राष्ट्रवादी सोबत आल्याशिवाय घडणार नव्हतं. आणि म्हणूनच भाजपनं ज्या अजित पवारांवरती सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते, ज्या भाजपनं अजित पवारांवरती शिखर बँकेच्या घोटाळ्याचे आरोप केले होते, त्याच अजित पवारांना सन्मानानं सोबत घेतलं. इतकंच नव्हे तर त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं. शिंदेचा विरोध असताना सुद्धा त्यांना अर्थमंत्री पद दिलं. आणि हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला शरद पवार सोबत यावेत यासाठी प्रयत्नही चालू केले. आणि त्यामुळंच जे आमदार शरद पवारांसोबत आहेत किंवा जे आमदार अजित पवारांसोबत आहेत त्यांच्यामधला संभ्रम आजही कायम आहे, या क्षणापर्यंत कायम आहे. त्यामुळेच आमदारही आपले पत्ते खोलायला तयार नाहीयेत, पत्ते दाखवायला तयार नाहीयेत. आता याचा पुढचा एपिसोड काय होतो, नेमकं आमदार कोणाला सपोर्ट करतात, शरद पवार नेमकी काय भूमिका मांडतात. अजित पवारांनी आपला रस्ता क्लिअर केलेला आहे, त्यांना कुठल्या दिशेने जायचं ते त्यांनी सांगितलं आहे. मात्र शरद पवार यांच्याबद्दल जो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे किंवा त्यांच्या भूमिकेबद्दल एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, जयंत पाटील यांच्याबद्दल जी साशंकता आमदार खासगीमध्ये बोलताना व्यक्त करतायत की आम्हाला काहीच समजत नाहीये की ते नेमकं काय करतायत किंवा कुठली भूमिका मांडतायत. तर या सगळ्याबद्दल पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्टपणे भूमिका जर शरद पवार, जयंत पाटील यांनी लोकांसमोर येऊन मांडली तरच आमदारांचा विश्वास त्यांच्यावरचा दृढ होईल. आणि सोबतच जे कन्फ्युजन आमदारांमध्ये, केडरमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये खालीपर्यंत आहे ते कन्फ्युजन दूर होण्यास मदत होईल. त्याशिवाय अन्य कुठलाही पर्याय राहणार नाही. आणि हीच आहेत आमदारांच्या अस्वस्थतेची कारणं. राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय हा प्रश्न पडण्याची कारणं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमचा बेल आयकॉन जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला मुंबई तकवरच्या सगळ्या अपडेट्स अगदी बिनचूक तुम्हाला पाहायला मिळतील, तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. आणि त्यासोबत मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा मुंबई तक.